हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आज सर्वांसाठी जी सर्व महाराष्ट्राची मागणी होती की वन एक्झाम वन कट ऑफ ती पूर्ण झाली आणि शेवटी काय झालं की जीव भांड्यात पडला। ओके, तर चला आता परीक्षा तर पास झाले, पण पुढे काय, कशा पद्धतीने तयारी करायची, कारण की एक लक्षात घ्या, एकूण परीक्षा पास होणारे जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ही संख्या किती आहे, 95,000। ओके, व्यवस्थित समजून घ्या लेक्चर, 95,547 इतके विद्यार्थी पात्र तर झाले। कट ऑफ हा अपेक्षेपेक्षा खूप कमी आला, मला वाटत होतं की कट ऑफ 30 वगैरे येईल, ठीक आहे, पण त्या अपेक्षेपेक्षा खूप कमी आला आणि मुलं इल प्रिपेअर आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की कोणी मेन्सच्या अँगलने अभ्यास केला नाही, आतापर्यंत सरळ सेवेच्या मागे होते, कोणाला वाटलं नव्हतं की 19 वगैरे कट ऑफ येईल, म्हणजे जे नॉर्मली 40च्या वर होते त्यांनी कदाचित तो अभ्यास केला आहे, मात्र 40च्या आतली जे मोस्ट ऑफ द जनता आहे त्यांनी हा अभ्यास केला नाही, ठीक आहे। आणि निश्चितच पहिल्यांदा परीक्षा आहे, पॅटर्न सर्वांच्या अनोळखी पॅटर्न आहे। सो अशा वेळेस या परीक्षेला पुढे कसं जायचं, स्ट्रॅटेजी कशी असावी, एग्जाम कधी होईल, ठीक आहे, त्यानंतर संदर्भ पुस्तकं कोणते वाचायचे आणि पेपर प्रॅक्टिस कशी करायची, PYQ कुठून सॉल्व्ह करायची, या सर्व गोष्टीवर आपण काय आज फोकस करणार आहोत। सर्वात पहिले तुमच्यासाठी तुमचा बायबल असेल तो म्हणजे तुमचा सिलेबस। ओके, बघा आता लक्ष द्या, आयोगाने रिवाइज केलेला सिलेबस आहे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क, ठीक आहे, आणि जो म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहे तो सोडून इतर परीक्षेसाठी आहे। ओके, म्हणजे बाकी आता क्लर्क तुम्हाला क्लर्क साठी वगैरे आहे। आता बघा लक्ष द्या, इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन पेपर दिसतात, पहिला पेपर आणि दुसरा पेपर, ठीक आहे, पहिला आणि दुसरा असे दोन पेपर आहे। पहिला पेपर जो आहे हा इंग्रजी आणि मराठीचा आहे। एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा आयोगात असं झालं की ह्या भाषा इक्वल करण्यात आल्या, मराठीला 50चं वेटेज आणि इंग्लिशला 50चं वेटेज, म्हणजे आधीही तसंच होतं की एकही विषय सोडून चालत नव्हता, पण आता एक लक्षात घ्या की प्रत्येक विषयाचा स्कोप वाढलेला आहे, मराठी आणि इंग्रजी याला इक्वल आला आहे, बॅलन्सिंग आला आहे। सो त्याच्यामुळे विषय तुम्हाला पूर्णपणे करावे लागतील, ठीक आहे, कारण की एक लक्षात घ्या, भाषेच्या पेपरमध्ये ज्याने लीड घेतली तो परीक्षा पास होतो। भाषेच्या पेपरमध्ये लीड महत्त्वाची असते, कारण की आतापर्यंत क्लर्कचा इतिहास सांगतो मी, 2021ला क्लरिकल मेन्स पास केली, त्यानंतर 2022ला पास केली, 2021च्या क्लरिकलला सायन्स होतं, ज्यामध्ये सायन्स होतं त्यामध्ये 43 हा हायस्ट स्कोर होता, म्हणजे 43-50 हा हायस्ट स्कोर होता। म्हणजे दुसरा पेपर असतो ना हा अनप्रेडिक्टेबल नसतो, पण मार्क्स ॲव्हरेज ऑन अँड ॲव्हरेज मार्क्स असतात, म्हणून लीड घ्यावी लागत असते ती पहिल्या पेपरमध्ये। मग आता काय करायचं इंग्लिश मराठीसाठी, तर लक्षात घ्या इंग्लिश मराठीचा जो सिलेबस आहे तो कशा प्रकारे तुम्हाला दिला आहे आपण बघूया, ठीक आहे। बघा आता इथे आयोगाने एकदम सोप्या पद्धतीने सिलेबस देऊन दिला तुम्हाला की काय येईल बाबा, सर्वसामान्य शब्दसंग्रह येईल म्हणजेच कॉमन व्होकॅब येईल, वाक्यरचना येईल म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर येईल, व्याकरण येईल म्हणजे ग्रामर येईल, म्हणी येतील, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, वाक्प्रचार येतील, ओके, आणि त्याचे उपयोग, त्यांचे मिनिंग आणि त्यांचे उपयोग, आणि कॉम्प्रहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे 5-5 मार्क्सचा काय असेल उतारा येईल एवढं। पण उरलेले 45 प्रश्न जे आहेत ना ते आजही कशावर येणार आहेत, ते येणार आहेत तुमच्या ग्रामरवर। मग सर आता ही ग्रामरची तयारी करत असताना आम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे, सो सर्वात इम्पॉर्टंट आहे की आता तुमची एक्झाम कधी होईल, तर लक्षात घ्या तुमची जी एक्झाम आहे ना ही नोव्हेंबर महिन्यात होईल, ठीक आहे, टेक माय वर्ड, तुमची एक्झाम ही दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात होईल। का बरं नोव्हेंबर महिना, कारण की आता जिल्हा परिषद आहे, त्याच्यानंतर 2022ची मेन्स होईल, जिल्हा परिषदेची जाहिरात आहे, त्याच्यानंतर नगरपालिकेची जाहिरात आहे, आणि एक्झाम ओव्हरलॅप होऊ नये म्हणून आयोगाकडे जो टाईम आहे तो टाईम काय आहे, तो नोव्हेंबर वगैरे। सो नोव्हेंबर आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम होईल असं मी तुम्हाला प्रिडिक्शन सांगू शकतो, ठीक आहे, त्याला फाटे फोडायचं काम नाही। ओके, सो लक्षात ठेवा माझ्या मते तरी असं व्हायला पाहिजे। ओके, सो शेवटी मी आयोग नाही त्याच्यामुळे मी एकदम निश्चित सांगू शकत नाही, पण आपला एक अंदाज असतो, ठीक आहे। मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की वन कट ऑफ याचे चान्सेस आहेत, मी आता 15-20 दिवसाच्या आधी लेक्चर टाकलं होतं, तिथे बघू शकता, पण आपण सांगू शकतो, ठीक आहे, म्हणजे ढगाळलेलं वातावरण पाहून आपण सांगू तर शकतो ना पाऊस येतो की नाही, सो त्या पद्धतीनं। आता बघा लक्ष द्या, जर एक्झाम तुमची डिसेंबर महिन्यात होणार असेल, ओके, म्हणजे तुमच्याकडे सप्टेंबर आहे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, म्हणजे तुमच्याकडे 2.5 महिने आहेत। सो 2.5 महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे, जो भाषेचा पेपर आहे म्हणजे इंग्रजी, ओके, ठीक आहे, आणि मराठी, हे दोन गोष्टी आहेत तुमच्याकडे, तर लक्षात घ्यायचं दोन्हीसाठी मी तुम्हाला बायबल सांगतो काय करायचं, ठीक आहे। सर्वात पहिले इंग्लिश साठी तुम्ही काय करायचं,
MJ शेख सरांचं पुस्तक वापरायचं. कोणतं? MJ शेख सरांचं पुस्तक. थोडंसं वाचायला तुम्हाला रटाळ वाटेल ते, ठीक आहे, वाटेल थोडंसं की बाबा रटाळ आहे सर, त्यात खूप सारे रूल्स आहेत, पण नाही, त्या पुस्तक एकदा तुम्हाला तो टॉपिक समजला की तुम्हाला ॲटोमॅटिक काय होतं, त्या ठिकाणी प्रश्न सुटायला सुरुवात होते, ठीक आहे. आणि होकॅबसाठी सर्वात बेस्ट आहे SP बक्षीची नोट्स. कशाची? SP बक्षी. तुम्ही जर टेलिग्रामवर सहज सर्च जरी केलं, ठीक आहे, सर्च बॉक्स असतो ना टेलिग्राममध्ये, तिथं जर SP बक्षी नोट्स असं जरी केलं ना तरी तुम्हाला इझिली मिळते. पार्ट 2 नावानं आहे, पार्ट B नावानं, त्यात ओकॅब आहे, तिथून तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आणि माझा पर्सनल अनुभव आहे, SP बक्षीच्या बाहेरची ओकॅब जात नाही. लक्षात ठेवायचं, ओकॅब कुठून कुठून करायची आहे? ओकॅब MJ शेख मधून करायची आहे आणि त्यानंतर SP बक्षी मधून करायची आहे. आणि लक्षात ठेवायचं, तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे आहेत, चेन द व्हॉइस असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, ठीक आहे, किंवा प्रत्येक टॉपिकवरचे, ते पाल अँड सुरी मधून सोडवायचे आहेत. कुठे? पाल अँड सुरी. सर एवढं मोठं करावं लागेल का? तर करावंच लागेल, सूट नाही, ठीक आहे, कळलं का? MJ शेख सरांचं पुस्तक, तिथून ग्रामर करायचं, किंवा कोणतंही एक पुस्तक पब्लिकेशन तुम्ही वापरत असाल ते. नाही तर सर म्हणाल तुम्ही ब्रँडिंग करायला बसले का? नाही, माझ्या मते मी हे पुस्तक वापरतो म्हणून मी सांगितलं. जर कोणतंही असेल, एखाद्या सरांची नोट्स वगैरे असेल, जसं वाटेल ते वापरा, ठीक आहे. फक्त ते तुम्हाला वाटलं पाहिजे की मार्क्स देणारी आहे. SP बक्षी सरांच्या तिथून होकॅब करा आणि पाल्यान सुरीमधून प्रश्नांची प्रॅक्टिस करा. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट, कारण की पाल्यान सुरी सरांच्या पुस्तकातून आर्टिकलचे प्रश्न, चेन द व्हॉइस, त्याच्यानंतर पंक्च्युएशनचे प्रश्न जसेच्या तसे असतात, याची देही याची डोळा. ओके. सो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. इथून ओकॅब पण करायची आहे, इडियम अँड फ्रेजेस इथून करायच्या, जे लॅटिन वर्ड येतात ते इथून येतात, ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे परिपूर्ण नोट्स आहे. आणि एक सर्वात इम्पॉर्टंट की प्रत्येक टॉपिक झाल्यावर तुम्ही PYQची प्रॅक्टिस करायची, इट्स मस्ट आहे, त्याच्यापेक्षा काहीच नाही. ओके. PYQ सर्वात मस्ट आहे. PYQ नुसार तुम्हाला पॅटर्न कळतो. हे झालं इंग्लिशच्या बाबतीत. आणि इंग्लिशला दररोज किती वेळ द्यायचा? तर माझ्या मते तुम्ही इंग्लिशला जर तुम्ही आतापर्यंत वाचलं नसेल तर दररोजचे 3 तास द्या, कारण की एकच विषय तुम्हाला 50 मार्क्स कव्हर करून देतोय. आता मराठीबद्दल बोलू. मराठी तुम्ही समजता तेवढा सोपा विषय नाही बरं का, ठीक आहे. मुलांना वाटतो की आपली मातृभाषा आहे, मातृभाषा बोलणे वेगळी आणि ग्रामर त्याचं व्याकरण असणं हे वेगळी गोष्ट. सो त्याच्यामुळे मराठीसाठी एकच पुस्तक वापरायचं, ते म्हणजे काय? ते तुमचं बायबल, वाळिंबे सरांचं पुस्तक, मोरा वाळिंबे सरांचं, ते करायचं. आणि ओकॅबसाठी जे आहे त्यांच्यासोबतच येतो तो शब्दसंग्रह, आणि पूर्ण शब्दसंग्रह नाही करायचा, इथून वाक्प्रचार करायचे, म्हणी करायच्या. ओके. आणि उरलेले जे आहेत ते आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ठीक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, याही विषयाला तुम्ही काय करा, दिवसाचे 3 तास द्या. म्हणजे जवळपास तुमचा अर्धा जो अभ्यास आहे, 6 तास जे गेले पाहिजे ना, हे या विषयाच्या मागे गेले पाहिजे, ठीक आहे. आणि PYQ साठी कोणतंही एक पुस्तक असेल, PYQ करायचे म्हणजे करायचे न करता. आणि मोस्ट काय करा, जेवढे पेपर सोडवता येईल तेवढे सोडवा, ठीक आहे. सो काय करायचं माहिती आहे का, जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर आपण काय केलं आहे, ठीक आहे, विदर्भ IAS अकॅडमीची टेस्ट सिरीज आपल्या इथे अवेलेबल आहे. ओके. ज्याच्यात काय केलं, इंग्लिश मराठी असेल, बायलिंग्युअल पेपर आहेत, एक तर इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत आहेत. आणि काय केलं आहे, जी तुमची टीम आहे त्या टीमने तुमच्यासाठी त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं आहे. आणि एक एक्सप्लेनेशन तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता, म्हणजे जे विषय आजपर्यंत तुम्ही केलेच नाही तेही तुमचे तिथे होऊन जातील. ओके. सो याच्यासाठी ॲप डाउनलोड करून तुम्ही ते करू शकता. ओके. झालं इंग्लिश मराठीचं समजलं. आता येऊ आपण GS कडे. ओके. आता GS मध्ये बघा की मी तुम्हाला आत्ताच सांगतो की इथे सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, ओके, सामान्य बुद्धिमापन आणि आकलन आणि अंकगणित व सांख्यिकी असे 2 पोर्शन दिले आहेत. म्हणजे याच्यावर 20 प्रश्न कुठेच गेले नाही. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा हा रेकॉर्डर करा, तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतं ना, सो रेकॉर्ड करा, स्क्रीन रेकॉर्डिंग. आणि 20 क्वेश्चन कुठेच गेले नाहीत. सांख्यिकीवर काहीच करायचं नाही, सांख्यिकी छोटा चॅप्टर आहे, मीन, मोड, मीडियन, फ्रिक्वेन्सी. ओके. बस एवढ्या 4-5 गोष्टी केल्यानंतर येऊन जातं, ठीक आहे. आलं का लक्षात? आणि एकदम सोपे आहेत. ओके. सो अंकगणित आणि सांख्यिकी बुद्धिमापन आणि जे आहे याला ना 20 मार्क्स आहे. ओके. सो त्याच्यामुळे क्लरिकलला मॅथ्स जास्त असतं, कारण की क्लरिकलचं काम त्या मॅथ बेस असतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, इथं चांगली कमांड आणावं लागेल, नसेल जमत तर करावंच लागेल, ठीक आहे. सो यासाठी काय करा, आयोगाचे जे प्रश्न आहेत आतापर्यंतचे तेवढे करा. ओके. कळलं का? आयोगाचे प्रश्न आणि कोणतंही एक बुक वापरत असाल तर ते वापरा, फक्त याला नियमित सराव करा. मला तरी वाटते तुम्ही दररोज 1.5 तास जरी सराव केला तरी जवळपास तुमचे 2 महिन्याचे कितीतरी तास होतात, तुम्ही लक्षात घ्या, 75 तास होतात, ऑलमोस्ट कव्हर होतं.
चालू घडामोडी आहे, चालू घडामोडी जवळपास किती, तर या ठिकाणी चालू घडामोडी तुम्हाला 28 महिन्याचं माहीत असलं पाहिजे, किंवा नसेल 28 तर 24 महिने, म्हणजे 2 वर्षाचं चालू घडामोडी करणं तुम्ही आवश्यक आहे. आयोगाचा जसा पॅटर्न आहे. कुठून करायचं, आपले ग्रीन बुक आहेत विदर्भ आय एस अकॅडमीचे, किंवा मग तुम्ही काय करू शकता, सिम्प्लिफाईड असेल किंवा परिक्रमा असेल, जे कोणतं वापरत असाल ते, ठीक आहे. सो अशा प्रकारे इथून करून घ्या. त्याच्यानंतर RTI आणि RTS बघा, RTI ॲज अपडेटेड आहे बरं, आणि RTS हे 2 कायदे आहेत. कायदे जरा कठीण आहेत समजायला, हा कायदा तरी सोपी आहे पण हा कायदा कठीण आहे थोडासा. सो त्याच्यामुळे चांगलं करा, कारण की याच्यावर 5 प्रश्न आहेत आणि कायद्याचे मार्क्स कसे असतात, आयते मार्क्स असतात. सो यासाठी तुम्ही काय करू शकता, माझी एक बॅच आहे ओके, ही 199ची. इथे काय केलं आहे मी, कायदे पूर्ण हा घटक घेतलेला आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कायद्याच्या संदर्भात, ठीक आहे. आणि इथं PYQच्या सरावासह आणि ट्रिक्स वगैरे तुम्हाला दिले आहे, सो जेणेकरून तुमची ऑलमोस्ट कव्हर अप होऊन जाईल, ठीक आहे. सो RTI आणि RTS हे 2 करून घ्यायचं. त्याच्यानंतर सांख्यिकी आणि चालू घडामोडीबद्दल बोललो. आता बघा, आता तुम्हाला सांगतोय की भारतीय, ठीक आहे, संघ राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटी. इथं बघा पॉलिटी कशा प्रकारची आहे, जेवढं दिलाय ना तेवढंच वाचायचं. म्हणजे इथं म्हटलं घटना कशी तयार झाली, तर घटना निर्मिती, घटनेची प्रस्तावना, सरनामा, घटनेची महत्वाची कलमं म्हणजे सर्वच चॅप्टर येतात त्यात. केंद्र राज्य संबंध भाग 11-12, निधर्मी राज्य ही कन्सेप्ट करून घ्यायची व्यवस्थित. मूलभूत हक्क आणि कर्तव्य म्हणजे भाग 3 आणि भाग 4A. त्याच्यानंतर DPSP म्हणजे भाग 4. त्याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा स्वतंत्र मुद्दा दिला. फक्त कलम 44 वाचणे म्हणजे नाही, त्याला अर्थ काय होतो, त्याचे प्रयत्न कसे चालू आहे, त्याच्या दरम्यान केलेले कायदे आहेत, त्याच्यात खूप साऱ्या अपडेट आल्या. कारण की गोवा असेल, उत्तराखंड असेल, किंवा महाराष्ट्राने केलेली घोषणा असेल, किंवा गुजरातनं स्थापन केलेली समिती असेल, ह्या सगळ्या गोष्टी. स्वतंत्र न्यायपालिका ही काय कन्सेप्ट असते, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचे कर्तव्य काय, त्यांचे अधिकार काय आणि त्यांचे कार्य काय. राज्य विधिमंडळ हे बघा, हा जरा वेगळा मुद्दा आहे बरं का. हा जो आहे ना, हा वेगळा मुद्दा आहे. राज्य विधिमंडळ लक्षात घ्यायचं. राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य म्हणजे काय, आमदारांवर पण प्रश्न येतील तुम्हाला, ओके. त्याच्यानंतर त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांचे कार्य व कर्तव्य काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधी समित्या. लक्षात घ्या, हे पॉलिटीमधून करायची नाही, हे टॉपिक इंडियन पॉलिटी या पुस्तकात नाही. जर तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक मिळत असेल ना, तर त्यात महाराष्ट्राची काय आहे ॲडिशन आहे, तिथून करा. आणि हा विधी समित्या जो टॉपिक आहे ना, हा तुम्हाला वेबसाईटवरून करावा लागेल. काय करावं लागेल तुम्हाला लोकसभेच्या वेबसाईटवर, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचे नियम पुस्तकं असतात, तिथून करावं लागेल, ठीक आहे. हा एक वेगळा टॉपिक आहे बरं, मी तुम्हाला आताही सांगतोय. हा टॉपिक रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून करा, किंवा एखादं कोणतंही GS2चं पुस्तक असेल ते करा. आणि याच्यासाठी सर्वात बेस्ट सोर्स आहे तो म्हणजे काय, तुम्ही काय करा, GS2चे पेपर बघा, राज्यसेवेचे. कळलं का, राज्यसेवा GS2चे पेपर कळतंय. आणि राज्यसेवेचे जर तुम्ही PYQ केले तर ऑलमोस्ट तुमची परीक्षा क्रॅक होऊन जाईल. आता पुढे आहे आधुनिक भारताचा, विशेष महाराष्ट्राचा. हा इतिहास जो आहे ना, हे 11वीच्या पुस्तकात जसं स्ट्रक्चर दिलं आहे ते तिथून होऊन जातो, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट भारताचा म्हणजे काय, तर याच सेगमेंटनं भारताचं तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे. सो हे मुद्दे जे आहेत ना, समाधान महाजन सरांच्या पुस्तकात असे इलॅबोरेट केले आहेत. सो तिथून तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता, ओके. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल बघा, लक्ष द्या. आता भूगोलाचा वेटेज वाढला, भारत आहे, महाराष्ट्र आहे. म्हणजे जिथं तुम्हाला फक्त महाराष्ट्र होता, आता भारत आहे. म्हणजे प्राकृतिक रचना महाराष्ट्रासोबत भारताची करावी लागेल, हवामान करावं लागेल, पर्जन्य तापमान करावं लागेल, विभागवार बदल असतील, पर्वत पठार असतील, भूरूप असतील, राजकीय विभाग असतील, प्रशासकीय विभाग असतील, ठीक आहे. आणि याच्यात वेगळे काय आहेत, वेगळं आहे याच्यात स्थानांतरण, मायग्रेशन, ग्रामीण वस्त्या व तांडे आणि झोपडपट्ट्या, हा मुद्दा, ठीक आहे. सो ऑलमोस्ट तुम्हाला सांगू का, की भारताची प्राकृतिक रचना करायची, भारतातल्या नदी प्रणाली करायची, भारतातले वन करायचे, खनिज करायचे, ठीक आहे. हे 4 चॅप्टर करा आणि महाराष्ट्राचा भूगोल पूर्णता करा, ठीक आहे. जे कोणते पुस्तक वापरत असाल ते वापरा. हे बघा, पर्यावरण हा जो मुद्दा आहे, याला असा परफेक्ट सोर्स सांगू शकत नाही, पण जे तुमचे तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे पर्यावरणाचं, आणि तुमचं करंट अफेअरमध्ये जे पर्यावरण येतं तिथून तुम्हाला हे करावं लागेल, ठीक आहे. मानवी विकास आणि पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, ओके. हे जे मुद्दे आहेत ना, हे तुम्हाला पूर्ण पर्यावरणाचं पुस्तक नका वाचू, तो मूर्खपणा आहे. जेवढे जेवढे मुद्दे दिले आहेत तेवढे बघायचे, इलॅबोरेट करायचे आणि ते वाचायचे, ठीक आहे. सो याच्यावर 15 प्रश्न आले तर 5 प्रश्न इथं असतील आणि 10 प्रश्न इथं असतील.
आता बघा सर्वात डोकेदुखीवाला पोर्शन तो म्हणजे सायन्स अँड टेकचा. हे बघा, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आहारशास्त्र नाही, आहारशास्त्र प्रिलिम्सला फक्त हे 4 मुद्दे आहेत. याच्यासाठी बाय PYQ द्वारे जाऊ शकता तुम्ही. ओके. आणि आता बघा, इथं कोणतंही एक पुस्तक वापरत असाल ते वापरा. आणि इथे बघा, इथं तुम्हाला रिमोट सेन्सिंग आहे. हे बघा, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS आणि GPS. ठीक आहे, म्हणजे हे GPS आणि GIS हे मुद्दे आहेत. आणि सोबत ICT पण आहे. म्हणजे या पोर्शनवर 5 मार्क्स तुम्हाला येतील आणि 10 मार्क्स इथे येतील. ओके. सो तुम्हाला काय करावं लागेल, या 3 मार्क्ससाठी हा पूर्ण विषय करावा लागेल. प्रचंड स्ट्रगल आहे. रिमोट सेन्सिंगचे प्रश्न बघायचे. आणि रिमोट सेन्सिंग हा विषय होत असेल तर साधारणतः इंग्लिशमधून करा, मराठीमधून जास्त ते कळणार नाही, कारण की त्याचे विचित्रच नावं असतात. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, आता बघा इकॉनॉमी हा पोर्शन जरा डोकेदुखीवाला आहे. ठीक आहे. हे बघा, समग्रलक्षी अर्थशास्त्र 11वीचं पुस्तक उघडायचं. 11वीच्या पुस्तकात मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचा फरक सांगितलेला आहे, तो करायचा. वृद्धी आणि विकास हे डेव्हलपमेंट नावाचं पुस्तक आहे देसले सरांचं, त्याच्यातलं पहिलं चॅप्टर तिथून होऊन जातं. सार्वजनिक वित्त देसले सरांच्या पुस्तकातून होऊन जातं. सार्वजनिक वित्त नावाचं टॉपिकच आहे. फक्त इथं थिओरीज येतात, लक्षात ठेवा. थिओरीज त्या कुठून करावे लागतील, ते देसले सरांच्या पुस्तकाचे जे पहिले पेज असतात ना, ते राखाडी कलरचे, तिथं त्या थिओरीज दिल्या असतात, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हा जो मुद्दा आहे हा पण तिथून कव्हर होईल तुमचा. ओके. आणि यासाठी काय करा, GS4 जो आहे राज्यसेवेचा, त्याची PYQ बघा. ठीक आहे. आणि हा मुद्दा 11वी 12वीच्या पुस्तकात बऱ्यापैकी होऊन जातं. हा 12वीच्या पुस्तकात दिला आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हा मुद्दा 11वी 12वीच्या पुस्तकातून वरचे टॉपिक करून घ्या. ओके. नंतर आहे इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमीमध्ये काय येईल तुमचं, भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे पूर्ण अभ्यासाला, त्याच्या समोरची आव्हानं कोणती आहेत आणि आर्थिक सुधारणा म्हणजे LPG वगैरे धोरणं हे येईल. त्यानंतर भारतीय शेती आणि ग्रामीण विकास हा टॉपिक जो आहे हा देसले सरांच्या पुस्तकात होऊन जाईल. सहकार पण देसले सरांच्या पुस्तकात आहेच. मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र म्हणजे RBI आणि बँकिंग व्यवस्था शिकावी लागेल. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था म्हणजे भांडवल बाजार, आणि त्यानंतर तुमचं सार्वजनिक वित्त टॉपिक करावं लागेल. उद्योग व सेवा हा स्वतंत्र टॉपिकच दिला आहे तिथेच. पायाभूत सुविधा विकास हा पण स्वतंत्र टॉपिक दिला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल हा पण स्वतंत्र टॉपिक दिसतो. आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा टॉपिक तुम्हाला काय करावं लागेल, कुठून करावं लागेल, तर तुमच्या बजेटमधून करावं लागेल. कळलं का. सो एवढा मोठा सिलेबस आहे तुम्हाला. सो एवढा मोठा सिलेबस कव्हर करण्यासाठी तुमचे 2.5 महिने तुमच्यासाठी पुरेसे नाहीत. सो चांगल्या प्रकारे नियोजन करा, अभ्यासाचे तास ठरवून घ्या, स्ट्रॅटेजी करा आणि रिव्हर्स स्टडी करा. रिव्हर्स म्हणजे काय, पहिले PYQ बघायचे आणि मग टॉपिक वाचायचा. सहकार टॉपिक समजा नवीन आहे तुमच्यासाठी, पहिले PYQ बघा आणि मग काय करा, त्याच्यावर तो टॉपिक वाचणं चालू करा. मग तुम्हाला समजेल सहकारमध्ये काय वाचायचं काय नाही. ओके. सो हा जो आहे ना, हा राज्यसेवेचा पॅटर्न आहे जो तुम्हाला फॉलो झाला. मी तुम्हाला कोणते संदर्भ पुस्तक वापरायचे हे पण सांगितलं. आता तुम्हाला सांगतोय की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. ठीक आहे. जर नवीनच असाल, सिलेबस माहीतच नसेल, तर आपण काय केलं आहे, एक बॅच तुमच्यासाठी लॉन्च केली आहे ऑनलाईन 2023च्या मेन्सच्या पॅटर्ननुसार. ओके. ऑलमोस्ट इथं सगळा सिलेबस तुमचा कव्हर असेल. ही माझी कायद्याची बॅच असेल आणि टेस्ट सिरीज असेल. ओके. आता एक लक्षात घ्या की आपण एक फास्ट ट्रॅक बॅच आणण्यासंदर्भात विचार करू, की मेंटरशिप बॅच, जसं मी तुम्हाला माहिती आपला स्वाध्याय एकलव्य असतं ना, त्या प्रकारे आपण प्रयत्न करू. आता बघा अभ्यास कसा करायचा, तर मॉर्निंगला 7ला पोहोचणं तुमची जबाबदारी. 7 ते 10 काय करायचं, फ्रेश माइंडने इंग्लिश करायचं. आता हे तुमच्या प्रमाणे करू शकता, पण मला असं वाटतं 7 ते 10 काय करायचं, इंग्लिश करायचं. पण एक लक्षात ठेवा, 7 ते 8 होकॅप करा. आणि होत असेल तर ग्रुप बनवा. ग्रुप डिस्कशनमध्ये होकॅप चांगली होते. ठीक आहे. ट्रिक्स बनवायच्या, काही ट्रिक्स बनवायच्या. आता फॉर एक्झाम्पल मी होकॅप जेव्हा करतो तर मी ग्रुपमध्ये करतो. आणि मग असा एखादा शब्द आहे ॲल्युमिनी, मग मी काय म्हणतो, आलिया मनी मागते म्हणजे काय, पोटगी मागते. कळलं का. ठीक आहे. त्याच्यानंतर रेजालिया. ठीक आहे. असा रेजालिया म्हणजे काय होते. ठीक आहे. रेजालिया म्हणजे होते की आलिया काय करते, रेजिमेंटचे कपडे घालते. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा आर्मीच्या ड्रेसमध्ये समोर असते त्याला रेजालिया म्हणतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे असे काय करू शकतो आपण, खूप सारे त्याच्यात फाटे फोडू शकतो. आलं का लक्षात. ठीक आहे. चला. सो 7 ते 8 ओकॅप करायची SP बक्षी सरांच्या पुस्तकातून. आणि उरलेले जे 2 तास आहे, या 2 तासात ग्रामर करायचं. आणि ग्रामर कसं करायचं माहिती आहे का, ग्रामर कोणाजवळ तरी शिकून घ्या टॉपिक आणि नंतर सॉल्व्ह करा. ठीक आहे. मेन्सला चान्स नका देऊ. कदाचित आता जेवढ्या जागा आहेत पुढच्या वर्षी येतील नाही येतील.
ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता हे झालं, मग काय करायचं, मग 10 ते 11 या टाईममध्ये काय करा, करंट अफेअर घ्या, म्हणजे थोडासा माइंड स्ट्रेस फ्री होतो. त्याच्यानंतर काय करा, 11 ते 12:30 या वेळात काय करा, तुम्ही त्या ठिकाणी रिझनिंग मॅथ सॉल्व करायला घ्या. म्हणजे आता जेवणाचा टाईम होतो, मग जेवण करून यायचं. जेवण करून आल्यानंतर काय करायचं, जो दुपारचा टाईम असतो तिथे एखादा GS घ्यायचा आणि मराठीना हा सायंकाळी ठेवायचा. आता समजा 12:30 ते 1:30 वाजले, 2 वाजता आले तुम्ही, सो 2 ते 4 करायचं. 2 ते 4 मध्ये तुम्ही एक घ्यायचा, एक छोटासा मुद्दा घ्यायचा, म्हणजे एक पर्यावरण घ्यायचा. ठीक आहे, हा अर्धा तास वाचायचा आणि सोबत त्याच्यासोबत काय वाचायचं, सायन्स वाचायचं. ठीक आहे. मग 4 ते 6 आहे, तर यावेळेस काय करायचं, एक पॉलिटीचा टॉपिक घ्यायचा आणि इकॉनॉमी घ्यायची. ओके. आणि आता 6 ते 9 काय करायचं, 2 तास ग्रामर करायचं, 1 तास ओकॅप करायची मराठी व्याकरण. आणि एक लक्षात घ्यायचं, 9 ते 10 या वेळात काय केलं पाहिजे, तुम्ही एक कोणता तरी पेपर सॉल्व करायचा. मग तुम्ही टेस्ट सिरीजचा करा, नाही तर कोणताही करा, पेपर सॉल्व करा. सो जेणेकरून काय होईल माहिती आहे का, तुमची पेपर प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला दररोज जाणवेल की माझा काय अभ्यास राहिला, काय अभ्यास राहिला. आता नॉर्मली ग्रुप फॉर्म करा, ग्रुप डिस्कशनला घ्या, ग्रुप झोन व्हायची, ग्रुपिंगमध्ये खूप चांगला अभ्यास होतो. डिस्कशनला घ्या आणि ज्या ज्या पद्धतीनं होईल त्या त्या पद्धतीनं मी नेहमी तुम्हाला काय करेल, त्या ठिकाणी गाईड करायला समोर येईलच. फक्त तुम्ही काय करा, पेशन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला समोर जा. मी तुम्हाला एक डॅम शुअर सांगतो, मेन्स सारखी सोपी परीक्षा कोणतीच नाही जर मेन्सचा पॅटर्न समजला तर. फक्त मेन्सचा पॅटर्न समजून घेण्यासाठी पेपर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, PYQ सॉल्विंग महत्त्वाची आहे. आणि जेणेकरून मग काय होतं, तुमचा चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटी सोडूच नका बिलकुल. कारण की जिल्ह्यात नोकरी देणारी पहिली ॲड आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात नोकरी देईल. आणि खूप चांगले चांगले डिपार्टमेंट आहे, ज्या डिपार्टमेंटसाठी लोक खूप स्ट्रगल करतात. आता सरळ सेवेत काय गैरप्रकार होऊन राहिले तुम्ही बघितलेच. MPSC मात्र पारदर्शक आहे ना, ऑफलाईनच पेपर होणार आहे, कारण की हे 95,000 मुलांना सिस्टीम कुठं देईल. सो परीक्षा ऑनलाईन होणार आहे, ठीक, ऑफलाईन होणार आहे आणि तुमच्या मनासारखी पोस्ट तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात मिळू शकते. त्याच्यामुळे फक्त पेशन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आम्ही लोक व्यवस्थित तुम्हाला गाईड करायला आहेतच. ठीक आहे, तर अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, सर्व लोक यशस्वी व्हाल याची मी तुम्हाला काय देतो, अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.